Next point is the roles and responsibilities of supervisor. Next point is the roles and responsibilities of supervisor. Means what are exactly roles and responsibility of a supervisor in the organization. There is a total 10 points regarding the roles and responsibility of a supervisor. Now first point is the planning and organization. Planning and organization means what exactly? Daily work schedules of workers by guiding them. Means whenever a particular supervisor are just performing the role and the responsibility in the organization, he just focusing the whether the employees or worker are doing a work or not work in a daily schedules. Okay, he just observing them and also guiding them and give them the instructions regarding the works regarding a job. Okay, means पर्टिक्युलर म्हणजे जो सुपरवायझर असतो तो प्रत्येक वर्करवर लक्ष ठेवत असतो. ठीक आहे, त्यांचं डेली वर्क काय आहे त्याच्यावर फोकस करत असतो. जर एखादा एम्प्लॉई जर काम करत नसेल त्याला तो गाईडलाईन्स प्रोव्हाइड करणार, इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करणार, त्याच्याकडून ते काम करून घेणार. दॅट इज एक्झॅक्टली अ planning and organizations. Okay, now next one is the provision of working condition. Provision of working condition means what exactly? Means supervisor are a main important role performer प्रोव्हिजन ऑफ वर्किंग कंडिशन्स. लाईक आता एखादी कंपनी असेल किंवा एखादं ऑर्गनायझेशन असेल त्याच्यामध्ये नंबर ऑफ एम्प्लॉईज काम करत असतात, नंबर ऑफ एम्प्लॉई जॉब करत असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. ठीक आहे, त्या मोमेंटला त्या सिच्युएशनला काय इलेक्ट्रिकल रिलेटेड मशीन असतील, काही मेकॅनिकल रिलेटेड मशीन असतील, काही कॉम्प्युटर्स वगैरे असतील, तर मग त्या सिच्युएशनमध्ये की त्या मशीन्स किंवा ते इलेक्ट्रिकल मशीन्स किंवा त्या कॉम्प्युटर असू द्या किंवा इलेक्ट्रिकल मशीन्स असतील किंवा मेकॅनिकल रिलेटेड मशीन असतील, त्यांना त्या डिपार्टमेंटमध्ये आहे ना रूम्स किंवा त्या कंपनीचं एन्व्हायरमेंट किती मॅचेबल आहे की नाही आहे याची काळजी कोण घेतं? सुपरवायझर घेत असतो. म्हणजे काम करताना त्यातली कंडिशन, त्या रूमची कंडिशन, त्या कंपनीची कंडिशन, त्या इलेक्ट्रिकल मशीनची कंडिशन. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक रॉ मटेरियल, प्रत्येक एम्प्लॉईज असू द्या किंवा प्रत्येक रूम असू द्या, प्रत्येक कंपनीची एन्व्हायरमेंटल कंडिशन काय बाबा, ती एन्व्हायरमेंटची कंडिशनची केअर कोण करतो? सुपरवायझर करतो. जर जर कंडिशन जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर तो ते काय कंडिशन फुलफिल करतो, त्याला ते कंडिशन ते फुलफिल करतो. पण सुपरवायझर प्रॉपरली सक्सेसफुली. म्हणजे थोडक्यात काय करतो तो की नाही का, ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पाण्याची व्यवस्था करणे, लाईटची व्यवस्था करणे, AC ची व्यवस्था करणे, म्हणजे फॅन वगैरे, लाईट्स प्रोव्हाइड करणे, फॅन AC प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, आणि ड्रिंकिंग वॉटर. ठीक आहे, त्याच्यानंतर मोठमोठ्या मशीन्स ज्या असतील किंवा इलेक्ट्रिकल मशीन असतील त्या साईडला ठेवणे, कॉर्नरला ठेवणे. ठीक आहे, प्लस काही इन केस कंपनीमध्ये काय आग वगैरे लागली असेल तर ती आग विझवण्यासाठी काय असतात ना सिलेंडर वगैरे असत असतील, ते सिलेंडरची व्यवस्था करणे. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टींची काळजी कोण घेतं? सुपरवायझर घेत असतो कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशन्समध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट इज लिडरशिप अँड गायडन्स. लिडरशिप अँड गायडन्स मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? इन द डेली रुटीन, म्हणजे कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये सुपरवायझर डेली प्रोव्हाइड 2 रोल्स लाईक लिडरशिप अँड गायडन्स. म्हणजे सुपरवायझर ह्या 2 गोष्टी प्रोव्हाइडच करत असतो कंपल्सरी. कोणत्या? लिडरशिप आणि गायडन्स. म्हणजे तो वर्करला कंटिन्युअसली इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करत असतो, प्लस त्यांना गायडन्स प्रोव्हाइड करत असतो रिगार्डिंग अ जॉब, रिगार्डिंग अ वर्क. आणि इन दॅट कंडिशन ही जस्ट परफॉर्मिंग अ लिडरशिप ऑल्सो. म्हणजे जेव्हा तो इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतो, गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतो वर्करला, कोणाला एम्प्लॉईजला, in that situation supervisor as like a leader that time. Okay, now next what is the motivation means what exactly? Suppose in case a number of employees are work in the company or in the organization, suppose employees are less confident, म्हणजे एखाद्या एम्प्लॉईचा कॉन्फिडन्स लेस होत असेल, त्याला एखाद्या जॉबचं किंवा वर्कचं नॉलेज नसेल, तर अशा वेळेस सुपरवायझर त्यांना काय करतो? मोटिवेट करण्याच्या खूप खूप मार्ग आहेत, खूप वेज आहेत. त्यांना तो सॅलरीच्या रिलेटेड सांगा, तुमचं इन्क्रीमेंट वगैरे होईल, तुम्हाला ही फॅसिलिटी भेटेल, तुम्हाला सुट्ट्या भेटतील. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं भविष्य चांगलं होऊ शकते ह्या कंपनीमध्ये. थोडक्यात त्यांना मोटिवेशन करत असतो. जर त्यांना मोटिवेशन केल्यानंतर इन दॅट केस एम्प्लॉईज आर गिव्ह द प्रॉपर वर्क. इफ द एम्प्लॉईज आर गिव्ह द प्रॉपर वर्क, त्यानंतर कंपनी आर ग्रोज कंटिन्युअसली. ओके, म्हणजे मोटिवेशन केल्यानंतर एम्प्लॉई काम चांगलं करतो आणि कंपनीचा टर्न ओव्हर का होतो? चांगला होतो, कंपनीला चांगला फायदा भेटतो. ठीक आहे, नंतर आहे कंट्रोलिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन्स रिगार्डिंग रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ सुपरवायझर. म्हणजे
सुपरवायझर कंटिन्युअसली वर्करवर लक्ष ठेवत असतो, सुपरविजन करत असतो, तो प्रत्येक गोष्टीवर कंट्रोलिंग करत असतो. आता हे कंट्रोल करायची गरज काय असते की आता एम्प्लॉईज काम करतात, वर्कर्स काम करतात, ते याची काय गॅरंटी आहे की ते चांगल्या मनाने काम करत असतील. त्यांच्यावर लक्ष ठेवायचं काम त्याचंच असतं. ठीक आहे, आता एखादा एम्प्लॉई कंपनीमध्ये येतो पण कामच करत नाही आहे, तो नुसता दिवस भरवतोय, तो त्याच्या काळजी तो घेतो, कोण सुपरवायझर तो लक्ष ठेवतो. ठीक आहे, मग एखादा एम्प्लॉई असेल, तो कंपनी किंवा ऑर्गनायझेशनचं काहीतरी फ्रॉड करत असेल रिगार्डिंग फायनान्स, त्याच्यावर कंट्रोलिंग करणे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक एम्प्लॉई खरंच प्रामाणिकपणे काम करतोय की नाही करतो याची काळजी तो घेत असतो. थोडक्यात तो कंट्रोल करतो, म्हणजे वाईट गोष्टी होऊ नये म्हणून तो काय करतो, त्यांच्यावर कंट्रोलिंग करत असतो. लिंकिंग पिन मीन्स व्हॉट एक्झॅक्टली. लिंकिंग पिन खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे थोडक्यात एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट या दोघांमध्ये लिंकिंग घडवून आणायचं काम कोणाचं आहे, सुपरवायझरचं आहे. म्हणजे एम्प्लॉई जर टेन्शनमध्ये असेल, एम्प्लॉईचा काय प्रॉब्लेम्स असतील, एम्प्लॉईचा सॅलरीच्या रिलेटेड काय किंवा फॅसिलिटीच्या रिलेटेड काय प्रॉब्लेम्स वगैरे असतील, तर अशा वेळेस सुपरवायझर काय करतो की त्यांचं रिपोर्टिंग, त्यांचं म्हणणं, त्यांचं थॉट्स, त्यांचे ओपिनियन्स, हे त्यांचा मेसेज कोणापर्यंत पोहोचवतो, मॅनेजमेंटपर्यंत पोहोचवतो. त्या प्रोसिजरला काय बोलतात, लिंकिंग पिन बोलतात. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे ग्रीव्हन्स हँडलिंग. ग्रीव्हन्स हँडलिंग मीन्स व्हॉट एक्झॅक्टली की एम्प्लॉईच्या खूप साऱ्या काय असतात, कंप्लेंट्स असतात ना, कंप्लेंट्स. त्या कंप्लेंट्सचा फुलफिल, त्या कंप्लेंट्स सॉल्व करायचं काम, ते कंप्लेंट सॉर्ट आउट करायचं काम कोणाचं आहे, सुपरवायझरचं आहे. आता एम्प्लॉईजला कंप्लेंट खूप साऱ्या गोष्टीच्या रिलेटेड असू शकते. म्हणजे कामाचे रिलेटेड असेल, तिथले सिच्युएशनचे रिलेटेड असेल, अजून काय वेगळे इश्यूज असतील, पर्सनल इश्यूज असतील. ठीक आहे, म्हणजे एम्प्लॉईच्या रिलेटेड जे काही कंप्लेंट्स आहे, जे काही ग्रीव्हन्स आहे, ते हँडल करायचं काम, ते मॅनेज करायचं काम, ते सॉल्व करायचं काम, ते सॉर्ट आउट करायचं काम कोणाचं आहे, सुपरवायझरचं आहे. नेक्स्ट आहे रिपोर्टिंग म्हणजे काय एक्झॅक्टली की आता एम्प्लॉईज जे आहे, वर्कर जे आहे, ते कसं काम करताय, किती काम करताय, किती ओव्हर टाईम करताय, त्यांचं पेमेंट काय, त्यांची सॅलरी काय आहे, त्यांनी किती सुट्ट्या घेतल्या, या सर्व गोष्टींचं रिपोर्टिंग सुपरवायझर करत असतो. कोणाला, टॉप लेवल पर्सनला, म्हणजेच कोणाला, मॅनेजरला किंवा बॉसला. नेक्स्ट आहे इंट्रोड्युसिंग न्यू वर्क मेथड्स. न्यू वर्क मेथड म्हणजे काय की कंपनीमध्ये, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये नवीन गोष्टी येत असतात, नवीन मशीन्स येत असतात, नवीन टेक्निक्स येत असतात. ठीक आहे, नवीन कन्स्ट्रक्शन होतात, नवीन रूम्स वगैरे येतात. ठीक आहे, म्हणजे ज्या काही नवीन गोष्टी येत असतील रिगार्डिंग मशीन्स, रिगार्डिंग इलेक्ट्रिकल मशीन्स, रिगार्डिंग कन्स्ट्रक्शन लाईन्स, म्हणजे ज्या काही गोष्टी नवीन येतील त्या गोष्टींची केअर, त्या गोष्टींची इन्फॉर्मेशन, त्या गोष्टींचे इन्स्ट्रक्शन तो एम्प्लॉईजला देत असतो. ठीक आहे, आणि लास्ट पॉईंट एन्फोर्सिंग डिसिप्लिन. म्हणजे सुपरवायझर कंपल्सरी डिसिप्लिन मेंटेन करत असतो. ठीक आहे, त्या कंपनीमध्ये, त्या इच अँड एव्हरी डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईजला डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. डिसिप्लिन असेल तरच वर्कर किंवा एम्प्लॉई चांगलं काम करतील. ही जबाबदारी कोणाची आहे, डिसिप्लिन मेंटेन करण्याची सुपरवायझरची आहे. ठीक आहे, दिस इज एक्झॅक्टली अ roles and responsibilities of a supervisor. I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.